शिल्पावरूनच आपल्याला कळतं की हा किल्ला किती शक्तिशाली असेल आणि बलाढ्य असेल. की महाराजांनी अफजल खानाचा कोतवा फाडला, 2 मिनिटात ठोकला. त्याला खूप गर्व होता अफजल खानाला आपल्या शक्तीवरती. प्रवेशद्वारातनं वर आलो. आता वर आल्यानंतर इकडं अशी अखंड अशी तटबंदी आहे दोन्ही बाजूला आणि सरळ आपल्याला पायरी मार्ग बघायला मिळतो. ह्या गडावर जातो. ही जी तोफ आहे ही दुर्ग संवर्धन करत असताना दुर्गसेवकांना सापडले. दुर्गरत्न प्रतिष्ठान ह्या संस्थेमार्फत हा तोफेचा गाडा बसवण्यात आला. दुर्गरत्न प्रतिष्ठान ह्या संस्थेमार्फत गडावरती जे काम चालू आहे ना, खरंच त्यांना मानाचा मुजरा आहे. कारण की गडावरती येताना ना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला असे हे भगवे ध्वज बघायला मिळतात. प्राचीन काळापासून एखाद्या राज्यसत्तेला अख्ख्या जगावर राज्य प्रस्थापित करायचं असेल तर आर्थिकदृष्ट्या बलाढ्य होणं महत्वाचं होतं. म्हणून प्रत्येक राज्यसत्तेत ती चढाओढ चालू होती. त्यासाठी परक्यांशी व्यापार करणे तितकेच महत्वाचे होते, कारण तिथूनच जास्तीत जास्त आर्थिक फायदा होणे शक्य होते. आणि परक्यांशी व्यापार करायचं म्हणजे आपले समुद्रात असलेले आरमार हे खूप बलाढ्य आणि शत्रूशी झुंज देणारे हवे. त्यासाठीच महाराजांनी आपले आरमार मजबूत आणि बलाढ्य केले. आणि जे बाकीच्या राज्यसत्तांना आणि सुलतानी शाह्यांना जमलं नाही ते महाराजांनी करून दाखवले. आणि एक छोटंसं स्वराज्य त्याचा विस्तार महाराजांनी खूप मोठा केला. समुद्रात उतरणारा माल खाडीमार्गे आणि नदीमार्गे बंदरांवर पोहोचवला जायचा. मग तोच माल पुढे घाटवाटांमार्गे वरती घाटमाथ्यावर बाजारपेठांमध्ये नेला जायचा. त्याच्या संरक्षणासाठी काही दुर्गांची शृंखला निर्माण केली होती. त्यातलाच एक दुर्ग म्हणजे घोसाळगड उर्फ वीरगड. आज आपण या गडाला भेट देणार आहोत. शिवसकाळ मित्रांनो, कशात मजेत ना? मी विशाल माने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सकाळचे वाजले 5 आणि 5 वाजताच आम्ही निघालो आहे मोहिमेला. आणि मला वाटतं आहे की रात्री 3 वाजता प्रज्वलचा फोन आला. प्रज्वल, जय शिवराय. जय शिवराय. ह्या भावाने रात्री 3 वाजताच फोन केला. आमचा प्लॅनिंग ठरलेला द्रोणागिरीला जायचा, पण द्रोणागिरी कॅन्सल करून आम्ही आता निघालो आहे रायगड जिल्ह्यातला एक महत्त्वाचा किल्ला, तो म्हणजे घोसाळगड उर्फ वीरगड. भरपूर दिवस झाले, म्हणजे 5 ते 6 महिने झाले कुठे मोहिमेला गेलोच नाही आम्ही. बरोबर. आणि हा शेवट आलेला आमच्याबरोबर कोरीगडला. तर कोरीगडच्या नंतर आत्ता आम्ही घोसाळगडला निघालो आहे. आता काही जबाबदारी असतात आणि काही कर्तव्य असतात. तर आमच्या दुर्गसेवकांना दोघांची सांगड घालावी लागते. तर जबाबदारी होती, त्याच्यामुळे 5 ते 6 महिने जाता आलं नाही. आता कर्तव्य पार पाडण्यासाठी ही मोहीम आम्हाला फत्ते करायची. आणि इथून पुढे पावसाळा संपला आहे. पावसाळ्यानंतर आपल्या मोहिमा सततच्या चालू राहणार आहेत. आता इथून पुढे कंटिन्यूच आपल्या मोहिमा आपल्या चॅनलवरती दिसणार आहेत. तर जास्त वेळ न करता आता आपण निघूया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. चल रा. एखाद्या गडावर जायचं असेल तर आम्ही दुर्गसेवक पहाटे लवकरच निघतो, कारण हा पहाटेचा प्रवास आम्हाला काही वेगळीच ऊर्जा देतो. हळूहळू सूर्यनारायण धुक्यांच्या मागून दर्शन देत होता, पण थंडी काही कमी होत नव्हती. त्यात प्रज्वल दादाला थंडी काही वेगळाच अनुभव देत होती. धुकं असली जबरदस्त आहे, नाही तर धूक सगळीकडे पडलंय. आणि आपल्या प्रज्वल दादानं हार मानले. कसं आहे, गारठा आहे का? जोरात आहे ना? कडक थंडी वाजते त्याला गाडी चालवताना. आता इथून पुढची कमान ड्रायव्हिंगची मी सांभाळतोय. सह्याद्रीतल्या या घाटवाटा म्हटलं की त्याचं सौंदर्य काही वेगळंच असतं. कधी कधी असं वाटतं की हा प्रवास संपू नये, पण काय करायचं, गडावर जाणं पण तितकंच महत्वाचं होतं. तेवढ्यात घाट उतरलो आणि समोरच घोसाळगडाने दर्शन दिलं. फायनली गडाच्या पायथ्याला येऊन पोचलो. गडाच्या पायथ्याचं गाव जे आहे ते घोसाळे गाव. आणि घोसाळे गावात आल्यानंतर इथून एक आपल्याला पायवाट फुटते. त्याच पायवाटेने आपल्याला गडाकडे जायचं आहे. आणि इथे आल्यानंतर आपल्याला एक भवानी आईचं मंदिर दिसतं आणि ह्याच वाटेने आपल्याला गडावरती जायचं आहे. गावातल्या लोकांनी सांगितलं की ह्या रस्त्याने तुम्ही गेला तर तुम्हाला एक गणपतीचं मंदिर लागेल आणि गणपतीच्या मंदिराच्या बाजूनेच जो रस्ता जातो तो गडावर जातो. तर आता ह्या पायवाटेने आपण गडाकडे प्रस्थान करतोय. गणपती मंदिरापासून पुढे आल्यानंतर आपल्याला इकडे एक बोर्ड पाहायला भेटतो. हा बोर्ड आहे तो सूचनेचा फलक आहे. ह्या सूचनेचं पालन करूनच आपल्याला गडावरती जायचं आहे. आणि इथूनच आपल्याला ही डाव्या साईडला जी वाट जाते ती घोसाळगडाकडे जाते. ते आपल्याला हा दुसरा एक छोटी कमान असलेला एक बोर्ड दिसतो. ह्याच वाटेने आपल्याला आता जंगलातून गडावरती जायचं आहे.
शेवटी गडाची चढाई सुरुवात केली आहे आणि सकाळी जो प्रवास सुरुवात केलेला आहे आम्ही तो 9:30 वाजता येऊन थांबला आहे. 125 किलोमीटर रनिंग आहे. येताना रस्ता थोडा मध्ये मध्ये खराब होता आणि स्कूटी असल्यामुळे जरा हळूच आलो आम्ही. आणि थंडी, बाप रे बाप, खतरनाक थंडी होती आणि धुकं पण होतं. त्यामुळे गाडी एकदम स्लो आणली. 4 तास लागले आम्हाला. 4 तास नॉर्मली लागत नाहीत, पण धुके आणि थंडी असल्यामुळे थांबत थांबत आम्ही आरामात आलो आहे. गडावरती जाण्यासाठी पण जी वाट आहे ती सोपी आहे. गडाच्या पायथ्याचं गाव जे आहे ते गोसाळे आणि तिथे आल्यानंतर एक अशी गल्ली लागते चाळ टाईप. तिथून सिमेंटचा रस्ता आहे. तिथून वरती आल्यानंतर आपल्याला कुणी सांगतं नाही तर तिथे बोर्ड लिहिलेला आहे घोसाळगड म्हणून. एकदम सोप्पा ट्रेक आहे हा. कुठे वाट चुकण्यासारखं नाही, कुठे भटकण्यासारखं नाही. छोटेखानी किल्ला आहे. रोह्यापासून साधारण 10 ते 12 किलोमीटर अंतर असलेला हा रायगड जिल्ह्यातला छोटेखानी किल्ला आहे. गडाची चढाई करून आपल्याला फक्त 5 मिनटं झालेत आणि 5 मिनटात आपण गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. हे गडाचं पहिलं प्रवेशद्वार आहे. इथे बघू शकता हे जे पूर्ण पडझड झालेले आहे. इकडे एक बुरुज आहे आणि इकडे एक पूर्वी बुरुज होता, पण तो संपूर्ण ढासळ आहे, त्याची पडझड झाली आहे. त्यामुळे इथे आपल्याला लोखंडी असा एक गेट आपल्याला बघायला मिळतो. पूर्वी हा प्रवेशद्वार होता आणि इथे प्रवेशद्वाराचे काही अवशेष आपल्याला बघायला मिळतात. हे प्रवेशद्वार खाली ढासळलेलं त्याचे अवशेष आपल्याला इथे बघायला मिळतात. स्वराज्यातल्या कोणत्याही गडावर गेलो तर मनाला खूप वाईट वाटतं. महाराजांनी उभे केलेले हे गडकोट आज ह्या काळाच्या ओघात हळूहळू नाहीसे तरी होणार नाहीत ना, याची भीती वाटते. आज तुम्ही कोणत्याही गडावर जावा, प्रत्येक गडावर पडझड झालेली दिसते, पण इथे असलेल्या स्थानिक संस्था आणि त्यामध्ये काम करणारे प्रत्येक दुर्गसेवक आपल्या जीवाची बाजी लावून कार्य करत आहेत. याच्याकडे सरकार मायबाप थोडं तरी लक्ष द्या, नाहीतर उद्या फक्त इथे गड नाही तर फक्त टेकड्या उरतील. पावसाळ्यात वाढलेली छोटी छोटी झाडी उद्या मोठी झाली की या वास्तूंना धोका ठरू शकतात. पूर्वी गडावर राबता असायचा, तेव्हा पावसाळा संपला की गड स्वच्छ करायचे काम सुद्धा अशाच प्रकारे चालू असेल. म्हणून गडावर आपण गेलो की आपली जबाबदारी म्हणून काही ना काही कार्य आपल्या हातून झालं पाहिजे. हर हर महादेव, हर हर महादेव, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. जय. जेव्हा केव्हा आपण गडावरती येतो तर आपल्याला पहिल्या प्रवेशद्वाराचं नाहीतर पहिल्या पायरीचं पूजन करणं महत्वाचं असतं. कारण की या सह्याद्रीमध्ये गडकोट होते म्हणूनच आज आपलं अस्तित्व आहे. त्याचं आपलं अस्तित्व शून्य असतं. पूर्वी गडावरती राबता होता, गडावरती राहणारी जी माणसं होती नित्य नियमाने दररोज गडाचं पूजन करत असतील, प्रवेशद्वाराचं पूजन करत असतील. नक्कीच गडावरती गेल्यानंतर असं पूजन करावं, कारण की हे जे गडकोट आहेत त्याच्यामुळे आपण आहे, आपल्यामुळे हे गडकोट नाही. जेवढं होईल तेवढं आपल्याकडून करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून गडावरती आल्यानंतर पहिल्या पायरीचं पूजन आणि प्रवेशद्वाराचं पूजन हे करूनच आपण गडावरती प्रवेश केला पाहिजे. गडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराची पूजा करून आपण आत आल्यानंतर आपल्याला नाही ते काही वास्तू पाहायला मिळतात. बहुतेक हे जे शरपशिल्प आहेत हे पूर्वी दरवाजेच्या कमानीवरती नाहीतर जो डाव्या साईडला जो बुरुज ढासळला आहे त्या बुरुजावरती हे शरपशिल्प असावे. आता ह्या शरपशिल्प म्हणजे हा शक्तिशाली प्राणी आहे. तर ह्या शिल्पावरूनच आपल्याला कळतं की हा किल्ला किती शक्तिशाली असेल आणि बलाढ्य असेल. जर तुम्ही रायगडावरती गेला तर महादरवाज्यावरती नाहीतर नगरखान्यावरती आपल्याला हे शरपशिल्प बघायला मिळतात आणि त्याच्या पायाखाली आपल्याला 4 हत्ती बघायला मिळतात. मग ह्याचा अर्थ असा की ह्या रायगडावरती जो स्वामी आहे म्हणजे आपले छत्रपती श्री शिवाजी महाराज त्यांनी हे 4ही पातशाही आपल्या पायाखाली दाबून ठेवली आहे. म्हणजे शरपशिल्प 2 शरपशिल्प आहे. म्हणजे ह्या घोसाळगडाचं महत्त्व आपल्याला माहीत पाहिजेच. ह्यासाठी मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो की एक म्हणजे 1665 मध्ये झालेला पुरंदरचा तह आणि दुसरा म्हणजे जेव्हा महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याला अफजलखानाचा वध केलेला. महाराजांनी अफजलखानाचा कोतवा फाडला, 2 मिनिटात ठोकला. त्याला खूप गर्व होता अफजलखानाला आपल्या शक्तीवरती. इथेच जंजिरेकर सिद्धी होता, तो आपल्या बिळातून बाहेर आला आणि तळगड आणि घोसाळगड या दोन्ही गडाला वेढा घातला. का? कारण की ह्या गडाचं महत्त्व त्याला माहीत होतं. इकडे भरपूर आपल्याला गडाच्या शृंखला पाहायला मिळतात. एक म्हणजे तळगड, घोसाळगड, औचितगड, त्यानंतर घेरासूरगड, बिरवाडी आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला मानगड बघायला मिळतो. तर शत्रूने जर आक्रमण केलं तर ह्या ज्या दुर्ग शृंखला आहेत काही काळापुरती तरी त्या शत्रूला अडवून ठेवतील. जे अफजल खान आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांची भेट प्रतापगडच्या पायथ्याला झालेली तेव्हा सिद्धीने या गडाला वेढा घातला. अफजल खानाला महाराजांनी फाडला, मारून टाकला. ते हीच बातमी कळल्यावरती सिद्धी
परत त्याच्या जंजिऱ्यात म्हणजे त्या बिळात जाऊन लपला. दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांना 1665 जेव्हा मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान स्वराज्यावरती चाल करून आलेले, तेव्हा महाराजांना पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले द्यावे लागले. त्या 23 किल्ल्यांपैकी जे 12 किल्ले महाराजांनी आपल्या स्वतःजवळ ठेवलेले, त्यामध्ये हा घोसाळगडाचा पण समावेश आहे. मग याच्यावरून कळतं की या गडाचा इतिहास किती मोठा असेल. एक तर व्यापारी मालावरती लक्ष ठेवण्यासाठी, रायगडच्या घेऱ्यातला किल्ला त्याच्या संरक्षणासाठी, आणि तिसरं म्हणजे एक महत्त्वाचं म्हणजे असं आहे की इथे असलेला अवचितगड हा स्वराज्यातले 5 किल्ले आहे, जे श्रीमंत किल्ले आहेत 5 किल्ले, त्या श्रीमंत किल्ल्यांपैकी 5 किल्ल्यांमध्ये त्या गडाचा नंबर येतो. म्हणजे बहुतेक महसूल गोळा केला गेला असावा त्या गडावरती. आता पुढे आल्यानंतर आपल्याला इथे एक चोरवाट बघायला मिळते. चोरवाट म्हणजे हा गुप्त दरवाजा असावा. पूर्वी जर संकटकाळी गडावरती जर आक्रमण झालं आणि असं समजलं की आता शत्रूला टक्कर देणं अशक्य आहे, तर ह्या चोर वाटेनेच आपले मावळे नाहीतर जे पण आपले सैनिक असतील ते ह्या वाटेनेच खाली उतरत असतील. ह्याचं उदाहरण म्हणजे जेव्हा मुघलांनी रायगडाला वेढा घातला, तेव्हा राजाराम महाराज वाघ दरवाजातून निसटले, तेव्हाच आपल्या स्वराज्याचा छत्रपती वाचला. आणि छत्रपती वाचला म्हणून हे स्वराज्य खूप चिरकाळ टिकलं. चोर दरवाजा गडावरती किती महत्वाचा होता. जर तो चोर दरवाजा नसता, वाघ दरवाजा, तर छत्रपती वाचले नसते आणि मोगलांच्या हातात संपूर्ण किल्ला गेला असता आणि राजाराम महाराज पण पकडले गेले असते. आणि तिथेच आपलं छोटंसं जे स्वराज्य होतं ते महाराजांनी खूप मोठं केलेलं, बलाढ्य केलेलं, ते स्वराज्य पण संपलं असतं. प्रवेशद्वारातनं वर आलो. आता वर आल्यानंतर इकडं अशी अखंड अशी तटबंदी दोन्ही बाजूला, आणि सरळ आपल्याला पायरी मार्ग बघायला मिळतो. ह्या गडावर जातो. बहुतेक पहिले आपल्याला गडाची माची लागेल आणि त्याच्यानंतर बालेकिल्ला आहे. आणि इकडे बघा पूर्वीचं शौचकूप, म्हणजे पूर्वी जर हे पहारेकरी असतील तर पहारेकरांना पहारा सेल होऊ नये म्हणून इथेच व्यवस्था केली आहे शौचाची. तर अवचित गडावरती गेलेलो, त्यानंतर घेरासूर गडावरती गेलेलो, त्यानंतर तळगडावर गेलो होतो. तर तिथं पण अशीच व्यवस्था आपल्याला बघायला मिळते. माची म्हणजे गडावरील एक सपाट भाग, जो बालेकिल्ल्याच्या आणि गडाच्या संरक्षणासाठी खूप महत्वाचा भाग असतो. शत्रूने जरी गडावर आक्रमण केले तर या माचीवरूनच त्यांना प्रतिकार करून हल्ला परतवून लावू शकतो. याच माचीला संरक्षणाच्या दृष्टीने चारही बाजूला तटबंदी बघायला मिळते. हा माचीवरचा महत्वाचा बुरुज, ज्याच्यावरून आपल्याला दूरवरचा परिसर नजरेच्या टप्प्यात पडतो. गडावर जाताना हा पूर्वीचा पायरी मार्ग आपल्याला बघायला मिळतो. हेच गडाच्या आकर्षणाचे प्रमुख ठिकाण आहे. माचीवरून जेव्हा आपण पायरी मार्गाने आपण बालेकिल्ल्याकडे जातो, बालेकिल्ल्याकडे जाताना पायरी मार्ग जिथे संपतो तिथे आपल्याला 3 कातळ कोरीव पाण्याच्या टाक्या बघायला मिळतात. ही एक आहे, इकडे 2 आणि त्या साईडला 3 आहे. तर इथे बऱ्यापैकी दुर्ग संवर्धनाचं काम आपल्याला बघायला मिळतं आहे. गडावरती माचीवरती भरपूर प्रमाणात जी झाडं वाढलेली पावसाळ्यात ती तोडलेली दिसतात. तिथे प्रत्येक टाक्याची स्वच्छता आपल्याला बघायला मिळते. आणि इकडे बघितलं तर आपल्याला एक खांब टाका बघायला मिळतं. गडावर माचीचा भाग चढून आल्यावरती आपल्याला इथे एक तोफगाडा बघायला मिळतो. ही जी तोफ आहे ही दुर्ग संवर्धन करत असताना दुर्गसेवकांना सापडले. दुर्गरत्न प्रतिष्ठान या संस्थेमार्फत हा तोफेचा गाडा बसवण्यात आला. गडावरती दुर्ग संवर्धनाची कामं चालू आहेत. पाण्याचा टाकं साफ करायचं चालू आहे. त्यानंतर गडावरती जी पावसाळ्यात झाडं वाढलेत ती झाडं सुद्धा कट करायचं काम चालू आहे. दुर्गरत्न प्रतिष्ठान ह्या संस्थेमार्फत गडावरती जे काम चालू आहे ना, खरंच त्यांना मानाचा मुजरा आहे. कारण की गडावरती येताना ना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला असे हे भगवे ध्वज बघायला मिळतात रस्त्यावरती, जेणेकरून जे पण गडावरती येतील इतिहास जाणण्यासाठी ना तर गडावरती माहिती जाणून घेण्यासाठी, त्या भटक्यांना, त्या दुर्गप्रेमींना कुठेही अडचण येणार नाही रस्ता शोधण्यासाठी. त्यामुळे जागोजागे झेंडे लावण्याचं पण काम केलं. ही तोफ जी दुर्ग संवर्धन करताना सापडली आहे त्याचं पण जतन व्यवस्थित हे प्रतिष्ठान, दुर्गरत्न प्रतिष्ठान करत आहे. गडफेरी मारत असताना आपल्याला इथं बघितलं अखंड असा कातळकाडा दिसतोय. आई शपथ, कसलं हे रौद्र रूप आहे कातळकाड्याचं. इथं आल्यानंतर बघू शकता हा कातळकाडा अखंड आहे असा उभा. इथं आल्यावर सरसगडची आठवण येते. सरसगडच्या पण माचीवर गेल्यानंतर आपल्याला असाच अखंड कातळकाडा दिसतो आणि काही गुफा पाहायला मिळतात. सेम इथं पण तसंच आहे. हे बघा, ह्या गुफा आहेत अशा, इकडे एक तिकडे एक, आणि अखंड असा कातळकाडा आहे. तर ह्या कातळकाड्याच्या बाजूला आपल्याला महादेवाची पिंड पाहायला मिळते. ती शिवपिंडाची पूजा करूया आपण आणि मग परत असा पळसा घालूया. कारण की
हा कातळकडा जो दिसतोय वरती माझ्या, तर गडमाता वरतीच असेल. पूर्वीच्या काळी गडावर जेव्हा राबता असेल तेव्हा आपलेच पूर्वज या शिवपिंडीची नित्य नियमाने पूजा रोज करत असतील. तेच भाग्य आज आमच्या नशिबात आलं होतं. म्हणून शिवपिंडीची पूजा करून आशीर्वाद घेतला आणि पुढचा प्रवास तसा सुरू ठेवला. जंगलातली वाट काढत काढत पुढे निघालो. काय कोणत्या वास्तू आपल्याला बघायला मिळतात का बघूया. कारण की तोपगाडा बघितला आणि त्याच्या बाजूने जी डाव्या साईडला वाट जाते त्या वाटेनंच आम्ही पुढे पुढे आलो आहे. आणि इथं गर्द झाडे, सगळीकडे असे झाडेच झाडे, त्यामुळे ना इकडं आजूबाजूला ज्या वास्तू असतील पूर्वी गडावरती, जे वाडे असतील नाहीतर सदर वगैरे असेल, ते ह्या झाडीमध्येच कुठेतरी लपलेले असावे. कारण की पावसाळ्यामुळे झाडी वाढली आहे आणि त्या झाडामुळे आपल्याला काहीच बघायला मिळत नाही. तो कातळकडा आहे गडमात्याचा, त्याला वळसा घालत मागच्या बाजूला आलो आहे आणि इथं आल्यानंतर रस्ताच भेटत नाही वर जायला. तर बहुतेक घनदाट झाडीमध्ये तो रस्ता मुजला असेल. इथं आल्यानंतर ही एक वास्तू दिसते, सदर असेल ना तर वाड्याचे जोते असतील. ही एक वास्तू आहे कुठली तरी, इथे वाड्याचा जोता दिसतोय. तर नक्की रस्ता कुठे काय सापडत नाही आम्हाला जायला वरती, कारण की घनदाट झाडी वाढली. तर बघू, जर रस्ता भेटला तर वर टॉपवरती जाऊ गडमाथ्यावरती. गडावर पावसामुळे घनदाट झाडी एवढी वाढली होती की काही पायवाटा मुजल्या होत्या. हे गडावरील धान्य कोठार नाहीतर दारुगोळा कोठार, ही वास्तू आज पण गडावरती अजून तग धरून बसलेली आहे. इसवी सन 1648 मध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. रघुनाथ बल्लाळ सबनीस 7-5 हजार मावळे खळक पायीचे घेऊन राजापुरीवर चालिले. त्यांनी जाऊन राजापुरी पावितो तळे घोसाळे कुल देश मारून सदर दर्या किनारा मोकळा केला, असा उल्लेख सभासद बकरीत मिळतो. आणि असाच वळसा घालू बोलला रस्ता भेटेल वरती जायला, पण रस्ता काही सापडतच नाही वर जायला गडमाथ्यावरती. तर मग आता धान्य कोठारपाशी आलो आहे. आता जिथं तोफ होती ती संवर्धन करून ठेवलेली तिथे जाऊया आणि तिथून मग आपण प्रवेशद्वारापाशी जाऊ. शेवटी आमची दुर्ग भ्रमंती संपली आहे. भरपूर गडावरती असे पाण्याच्या टाक्या असतील, नाहीतर तटबंदी असेल गडाची, बऱ्यापैकी शाबूत आहे. तोफगाडा आहे वरती आणि तोफेचं जे संवर्धन केलं आहे, जी तोफ भेटली आहे दुर्ग संवर्धन मोहिमेमध्ये, ती पण आपल्याला बघायला मिळते. आणि इथेच मागे जी झाडं वाढली होती पायरीवरती, ती झाडं थोडीशी काढली आहेत, जेणेकरून पुढे भविष्यात त्या झाडांच्या मुळ्या जर वाढल्या तर तटबंदीला नाही तर पायऱ्यांना नुकसान पोचू शकतं. आणि त्यामुळे जेवढी जेवढी झाडं गवत असतील तेवढं शक्य होईल तेवढं आम्ही पूर्ण केलं आहे. बरोबर की नाही? बरोबर. आता दुर्ग भ्रमंती पूर्ण झाली आहे. आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे. सकाळपासून जो प्रवास चालू होता तो आत्ता संपला आहे. साधारण मला वाटतं आत्ता 1:30 वाजलेत. 1:30 वाजता आमचा पूर्ण दुर्ग फिरून झाला आहे, इतिहास जाणून झाला आहे, भौगोलिक स्थिती काय होती ती जाणून झाली आहे. तर आता आम्ही निघालो घराच्या दिशेने. तर असंच पुढे भेटूया नवीन दुर्गावरती. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.